मुका पंतप्रधान, कठपुतली पंतप्रधान, बाहुली पंतप्रधान, ज्यांना बोलता येत नाही असा पंतप्रधान, अशा अनेक शब्दांनी मनमोहन सिंग यांना हिनवलं गेलं। पण मनमोहन सिंग या पलीकडे आहेत। शरद पवार असं सांगतात की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, त्या काळात ते RBIचे गव्हर्नर होते। त्यावेळी कधी ना कधी कामाच्या निमित्तानं सुसंवाद व्हायचा। त्यांच्याबद्दल एक प्रकारचं आकर्षण माझ्या मनात निर्माण झालं। नंतर चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान झाले। चंद्रशेखर यांच्या आर्थिक सल्लागार मंडळात डॉक्टर मनमोहन सिंग होते। त्यानंतरच्या नरसिंह राव सरकारच्या मंत्रिमंडळात अर्थ खात्याचे ते मंत्री झाले। डॉक्टर मनमोहन सिंग हे मितभाषी होते, मात्र आपल्या भूमिकेशी ते नेहमी पक्के होते। नंतर देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यानंतर त्या 10 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा द्यायचं काम मनमोहन सिंग यांनी केलं। इतक्या संकटाचा काळ होता, देशाची आर्थिक अवस्था बेकार होती, ती सावरण्याची ही प्रक्रिया नरसिंहरावांच्या काळात सुरू केली आणि त्यानंतर स्वतः पंतप्रधान झाल्यावर मनमोहन सिंग यांनी अधिक भरीव अशा प्रकारचे निर्णय घेऊन देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं। त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। उदाहरणार्थ RTI, माहितीचा अधिकार आणि रोजगार हमीसारखा निर्णय, असे 9 ते 10 महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाले। सर्व देशाला वेगळ्या दिशेने न्यायचा प्रयत्न त्यांनी केला। आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची मोठी प्रतिष्ठा होती। अशा कर्तृत्ववान आणि चारित्र्य संपन्न व्यक्तीला आज देश मुकला आहे। एक हुशार अर्थतज्ञ आज आपल्या देशानं गमावला, अशा शब्दात शरद पवार यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचा गौरव केलाय। देशाच्या विकास प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं। ते 92 वर्षाचे होते। दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गुरुवारी रात्री अचानक त्यांची तब्येत खालावली। त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात नेलं गेलं। तिथे त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं। मनमोहन सिंग यांच्या रूपानं देशाने आज एक रत्न गमावलाय। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो।